तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे यादी जाहीर झालेली आहे आणि यादीमध्ये ज्यांचा समावेश आहे ते सगळे आपल्याबरोबर हळूहळू जोडले जात आहेत। यावेळेला मावळमधून श्रीरंग बारणेंना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। श्रीरंगजी, सार्थ ठरलेला आहे का विश्वास आतापर्यंत ठेवलेला? नाही, निश्चितपणे मी खरं तर महायुतीच्या सर्व नेत्यांचे, माननीय पंतप्रधानजी, माननीय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा यांचं मनस्वी आभार व्यक्त करेन। तर महायुतीच्या माध्यमातून मावळच्या लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा मला लोकांची, नागरिकांची आणि मतदारांची सेवा करण्याची संधी मिळते। मी गेले 10 वर्ष कार्यरत होतो या मतदारसंघामध्ये आणि पुन्हा एकदा मला संधी मिळाली, त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार। नक्कीच काय तयारी करणार आहात येत्या काळातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी? निश्चितपणे मी 10 वर्ष जनमानसामध्ये राहून अनेक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवलेल्या आहेत आणि आव्हान कसं नाही, कामाच्या रूपानं लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे आम्ही। आणि नक्कीच जनसंपर्क आणि कामाच्याद्वारे आगामी कालावधीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये मी जाईल। नक्कीच धन्यवाद श्रीरंग बारणेजी, आपण एबीपी माझाबरोबर बोललात त्यासाठी। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये कुणाकुणाच्या नावाचा समावेश आहे त्यावर एक नजर टाकूया।